तास। रत्नागिरी मिरया कोल्हापूर नागपूर महामार्ग रुंदीकरण आणि चौपदरीकरणाचं काम वेगानं सुरू असतानाच त्या मार्गावर अनधिकृतपणे उभे असलेले घरे, गाळे, टपऱ्या हटवण्याची धडक मोहीम जिल्हा प्रशासनानं सुरू केली आहे। एक काढा लागणार काय आहे ही धडक मोहीम याबाबत रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी कोकण 24 तास न्यूज चॅनलला माहिती दिली आहे। आज रत्नागिरी कोल्हापूर राज्य महामार्ग क्रमांक 166 रुंदीकरणाचं जे काम चालू आहे किंवा नवीन हा जो हायवे होत आहे त्याच्यामध्ये भूसंपादनामध्ये जी बांधकामं आलेली आहेत ती नष्ट करण्याचं काम आजपासून आम्ही सुरू केलेलं आहे। इथून झाडगाव ते नाचणे या पट्ट्यामध्ये 15 बांधकामं आहेत ती आज आम्ही नष्ट करणार आहोत आणि कामालाही सुरुवात झालेली आहे। पुरेसा पोलीस बंदोबस्त आहे। माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशानुसार आणि माननीय प्रांताधिकारी रत्नागिरी यांच्या आदेशान्वये ही कारवाई चालू आहे। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।